Good morning, all of you. In this lecture, we will continue our last question, principle of management. Okay. So, principle च्या introductory part मध्ये आपण काय बघितलं होतं? Principle is the fundamental truth. Okay. Principle हे काय आहे? ते fundamental truth आहे. हे rules आहेत. हे आपण काय करतो ऑर्गनायझेशन मध्ये यूज करतो फॉर स्मूथली कंडक्टिंग ऑफ ऍक्टिव्हिटी. सो प्रिन्सिपल हे कसे प्रिपेअर केलेले असतात? एक्सपेरिमेंट करून ऑब्झर्वेशन करून प्रिन्सिपल हे प्रिपेअर केलेले आहे. सो 14 प्रिन्सिपल इंट्रोड्यूस बाय हेनरी फ्युअर. फर्स्ट बघितला होता आपण डिव्हिजन ऑफ वर्क. इन शॉर्ट मध्ये काय लक्षात ठेवायला सांगितलं होतं? डिव्हिजन ऑफ वर्क मीन्स डिवायडेशन ऑफ वर्क इनटू स्मॉलर पार्ट. ओके. सेकंड, अथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी. अथॉरिटी इज द पॉवर राईट. अथॉरिटी म्हणजे काय? अथॉरिटी इज द पॉवर राईट टू इन्फोर्स ऑब्लियन्स and responsibility means obligation to perform our job. So responsibility आणि authority चे meaning लक्षात ठेवायचं होतं सेकंड पॉइंट मध्ये. प्रिन्सिपल नंबर थर्ड, युनिटी ऑफ कमांड. युनिटी ऑफ कमांड मध्ये आपण काय बघितलं होतं? सबऑर्डिनेट शुड रिसीव ऑर्डर ओनली वन बॉस ऍट अ वन टाइम. सबऑर्डिनेटने काय केलं पाहिजे? तर एका वेळी एकाच बॉस कडून काय करावं? ऑर्डर ही स्वीकारावी. म्हणजेच त्याचं कुठेही कन्फ्युजन होणार नाहीये, इनडिसिप्लिन नाही राहणार आणि जे काही वर्क आहे हे इफेक्टिव्हली होऊ शकेल. त्याचबरोबर इथे गुड रिलेशनशिप सुद्धा बिल्डअप होण्याची पॉसिबिलिटी आहे असं फ्युअर सांगतात. ओके. युनिटी ऑफ कमांडच्या अंडर. देन नेक्स्ट प्रिन्सिपल बघितलं होतं आपण युनिटी ऑफ डायरेक्शन, म्हणजे की युनिटी ऑफ कमांडशी रिलेटेडच आहे किंवा हे एकमेकांवरती डिपेंडंट आहेत, इंटर रिलेटेड आहेत असं सुद्धा आपण बघितलं होतं. सो युनिटी ऑफ डायरेक्शन म्हणजे काय मग? तर युनिटी ऑफ डायरेक्शन मीन्स वन हेड वन प्लॅन. एका वेळी सबऑर्डिनेटच्या माइंड मध्ये एकच प्लॅन असावा है ना. जर खूप सारे प्लॅन असतील तर त्याचं कन्फ्युजन होण्याची पॉसिबिलिटी आहे. म्हणून इथे फ्युअर काय सांगतात? तर तुम्ही एका वेळी एकच प्लॅन वरती कॉन्सन्ट्रेट करा, एकाच टास्क वरती कॉन्सन्ट्रेट करा. ओके. आणि युनिटी ऑफ कमांड मध्ये सांगितलेलं आहे सबऑर्डिनेट शुड रिसीव ऑर्डर ओनली वन बॉस ऍट अ वन टाइम. म्हणून इथे सांगितलं जातं युनिटी ऑफ कमांड इज नॉट पॉसिबल विदाउट युनिटी ऑफ डायरेक्शन. ओके. देन नेक्स्ट बघितलं होतं आपण ऑर्डर. ऑर्डर मीन्स सिस्टमॅटिक अरेंजमेंट ऑफ थिंग अँड पीपल. Systematic arrangement of thing is called material order and placement of people is called social order. कारण जे काही रिसोर्सेस आहेत त्याचं सिस्टमॅटिक अरेंजमेंट करणं फार महत्वाचं आहे. फक्त प्लॅनिंग आहे का इथे गरजेचं नाहीये. तर इम्प्लिमेंट होण्यासाठी फ्युअर सांगतात की तुम्ही ऑर्डर प्रिन्सिपलला सुद्धा तितकंच महत्व देणं गरजेचं आहे. देन मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज इक्विटी. जसं की आता आपण म्हणतो मॉडर्न डेज मध्ये तर ह्या गोष्टीकडे फार कॉन्सन्ट्रेट केलं जातं. दॅट मीन्स इक्वली ट्रीटमेंट टू ऑल एम्प्लॉईज. ओके. दॅट मीन्स काइंडनेस, फेअरनेस अँड जस्टिस. हा प्रत्येक एम्प्लॉईजला तुम्ही फेअरली ट्रीटमेंट देणं, काइंडनेस देणं किंवा जस्टिस देणं फार महत्वाचं आहे. म्हणजे कोणत्याही एम्प्लॉईजला तुम्ही डिस्क्रिमिनेट करू नका with the respect of age, caste, gender, religion, relation, etc. etc. Then discipline. Discipline means sincerity. डिसिप्लिन म्हणजे आपण काय बघितलं होतं? डिसिप्लिन म्हणजे काय हो? तर एक सिन्सिअरली आपलं काम कम्प्लीट करणं, ऑबिडियन्स, रिस्पेक्ट ऑफ अथॉरिटी अँड ऑब्झर्वेशन ऑफ रूल्स अँड रेग्युलेशन. तुम्ही जे रूल्स रेग्युलेशन आहेत ऑर्गनायझेशनचे ते फॉलो करा आणि त्याचबरोबर सिन्सिअरली काम करा. हे सुद्धा तुमच्या वर्कसाठी इम्पॉर्टंट असणार आहे. सो सबऑर्डिनेट शुड रिस्पेक्ट देअर सुपिरियर आणि त्याचबरोबर तुम्ही तुमच्या सुपिरियरचा रिस्पेक्ट ठेवणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. अँड ओबे देअर ऑर्डर. आणि जे काही सबऑर्डिनेटची ऑर्डर आहे ती काय करा तर फॉलो करा. ओके. आणि जेव्हा ऑर्गनायझेशन मध्ये डिसिप्लिन फॉलो केला जातो ऍज द रिझल्ट स्मूथली रनिंग ऑफ द ऑर्गनायझेशन. आणि म्हणून काय होऊ शकतं तर ऑर्गनायझेशन स्मूथली ऍक्टिव्हिटी ह्या कंडक्ट करू शकतं बिकॉज ऑफ डिसिप्लिन.
इनिशिएटिव्ह पर्यंत आपण कंप्लीट केले होते पॉइंट. इनिशिएटिव्ह मध्ये काय सांगितलं होतं, इनकरेज टू टेक अ इनिशिएटिव्ह इन द वर्क असाइन टू देम. तुम्हाला जो टास्क दिलेला आहे तो तुम्ही काय करा, तर इनिशिएटिव्ह घेऊन कंप्लीट करणं. म्हणजे जसं की आपण सांगितलं होतं की जस्ट कंप्लीट करणं आणि इंथुजियास्टिकली त्यामध्ये इन्व्हॉल्व होऊन मोरली इन्क्लूड होऊन एखादा टास्क कंप्लीट करणं हे फार महत्वाचं असतं है ना. आपलं 100% देणं एखाद्या टास्क साठी हे सुद्धा तितकंच इम्पॉर्टंट आहे. म्हणून इथे फिऑल काय सांगतायत, तर एम्प्लॉईजने सबऑर्डिनेटने इनिशिएटिव्ह घेणं खूप महत्वाचं आहे फॉर कम्प्लिटिंग दिस हिज ऑर देअर टास्क. सो इनिशिएटिव्ह ऍक्शन विदाउट बिंग आस्क्ड टू डू. म्हणजे सुपिरियरने काय सांगितलेलं आहे किंवा मॅनेजरने का सांगितलेलं आहे याच्यावरती न विचार करता, याच्यावरती न कॉन्सन्ट्रेट करता तुम्ही काय करा, तर इनिशिएटिव्हली तुमची ऍक्शन तिथे दाखवा किंवा तुमचा टास्क हा कंप्लीट करा. मॅनेजमेंट शुड प्रोव्हाइड अपॉर्च्युनिटी टू इट्स एम्प्लॉईज. आणि ह्या इनिशिएटिव्ह मधूनच तुमच्या लक्षात येतं. आता या इनिशिएटिव्ह प्रिन्सिपलचं आणखी काही इंटेन्शन असू शकेल, सांगा बरं. इनिशिएटिव्ह प्रिन्सिपल मध्ये आता आपल्या लक्षात आलं की एम्प्लॉईजने काम हे कसं केलं पाहिजे, तर इनिशिएटिव्ह होऊन केलं पाहिजे. इंथुजियास्टिकली इन्व्हॉल्वमेंट असणं महत्वाचं आहे. मग यामधून ऑर्गनायझेशनचं आणखी काही इंटेन्शन असू शकेल इनिशिएटिव्ह मधून, सांगता येईल का तुम्हाला? वर्कर्स काम को एंजॉय करेंगे, पूरा करेंगे. गुड. म्हणजे इथे आपण कोणते एम्प्लॉईज हे काय करतायत, तर इन्व्हॉल्व्ह होऊन काम करतायत हे फाइंड आउट करू शकतो. देन ह्यामध्येच काय केलं जातं, ऑर्गनायझेशन ऑब्झर्वेशन करेल की जे एम्प्लॉईज जास्त इनिशिएटिव्ह घेत आहे म्हणजेच काय आहे, तर त्यांच्यामध्ये एक लिडरशिप क्वालिटी आहे. म्हणजे इन फ्युचर त्यांच्याकडे आपण एक्स्ट्रा टास्क देऊ शकतो किंवा ऍज अ लीडर म्हणून त्यांना अपॉइंट करू शकतो किंवा एखाद्या वेगळ्या प्रोजेक्टवरती त्यांना काम देऊ शकतो. लक्षात येतंय? मग हे इनिशिएटिव्ह जेव्हा प्रिन्सिपल तुम्ही यूज करताय, सो दिस इज युजफुल फॉर फाइंड आउट द लीडर. आपण काय करू शकतो, यामधून लीडर हे फाइंड आउट करू शकतो. सो हेल्प द डेव्हलपिंग अन ॲटमॉस्फिअर ऑफ ट्रस्ट. आणि इनिशिएटिव्हमुळे नक्कीच काय होणार आहे, तर एक गुड ॲटमॉस्फिअर, हेल्दी ॲटमॉस्फिअर, ट्रस्ट ॲटमॉस्फिअर ऑर्गनायझेशन मध्ये क्रिएट हे होऊ शकतो. राईट. एन्जॉय वर्किंग इन द ऑर्गनायझेशन बिकॉज इट ऍड टू देअर झील अँड एनर्जी. आणि आपण इथे काय करतोय, तर एनर्जेटिकली आपण प्रत्येक टास्क मध्ये इन्क्लूड हे होत असतो. दॅट इज वाय. सजेस्ट इम्प्रुव्हमेंट इन फॉर्म्युलेशन अँड इम्प्लिमेंटेशन ऑफ प्लेस. आणि नक्कीच तुमचे जे काही फॉर्म्युलेशन आहेत, इम्प्लिमेंटेशन आहेत, ते इथे बघायला मिळू शकतात. सो दिस इज ऑल अबाउट इनिशिएटिव्ह प्रिन्सिपल. नेक्स्ट लर्न केला होता आपण पॉइंट फेअर रेम्युनरेशन, पण हा शॉर्ट मध्ये लर्न केला होता. राईट. सो फेअर रेम्युनरेशन म्हणजे काय हो, तर फेअर रेम्युनरेशन मीन्स प्रोव्हाइड अ रिझनेबल सॅलरी टू दी एम्प्लॉईज. तुम्ही काय करा, एम्प्लॉईजला फेअर सॅलरी द्या. सो पेड टू द वर्कर शुड बी फेअर ऑफ द इफोर्ट. म्हणजे जेवढी त्या एम्प्लॉईजने मेहनत घेतलेली आहे, जितके इफोर्ट्स घेतलेले आहेत, त्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने त्याला सॅलरी देणं महत्वाचं आहे. सो सॅटिस्फॅक्शन टू बोथ एम्प्लॉयर अँड द एम्प्लॉई. फेअर रेम्युनरेशन म्हणजेच आपण फक्त इथे एम्प्लॉईजचा विचार करणार आहोत का हो, नाही. तर सेकंड सेंटेन्स मध्ये काय सांगितलेलं आहे, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग, दॅट मीन्स सॅटिस्फॅक्शन टू बोथ एम्प्लॉयर्स अँड एम्प्लॉईज. म्हणजे एखादा सपोज ऑर्गनायझर आहे, एम्प्लॉयर आहे, त्याला सुद्धा सॅटिस्फॅक्शन मिळालं पाहिजे. ओके, मी ज्या एम्प्लॉईजला फेअर रेम्युनरेशन देतोय त्याच्याकडून त्याचे 100% आपण काम करून घेतलेलं आहे. दॅट मीन्स हिअर बोथ आर सॅटिस्फाय, दॅट इज एम्प्लॉयर्स अँड एम्प्लॉईज. डिटरमाइन ऑन द बेसिस ऑफ कॉस्ट ऑफ लिव्हिंग, वर्क असाइन एक्सेट्रा. म्हणजे बऱ्याच वेळी असं होतं की एम्प्लॉयरच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने दिस इज ओके, तो म्हणेल की ओके ही सॅलरी इनफ आहे किंवा ही सॅलरी फेअर आहे. एम्प्लॉईच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने ही डिफरंट असू शकेल. मग फेअर कशाला म्हटलेलं आहे, थर्ड सेंटेन्स मध्ये सांगितलं. डिटरमाइन ऑन द बेसिस ऑफ कॉस्ट ऑफ लिव्हिंग, वर्क असाइन, वर्क जे असाइन केलेलं आहे हे पण तुम्ही महत्वाचं आहे चेक करणं.
आणि कॉस्ट ऑफ लिव्हिंग. त्यामधून त्याच्या ज्या काही नीड्स आहेत ह्या सुद्धा कम्प्लीट होणं महत्वाचं आहे. सो प्रोव्हिजन ऑफ अदर बेनिफिट्स सच एज फ्री एज्युकेशन, मेडिकल, रेसिडेन्शियल फॅसिलिटी टू वर्कर्स. आणि जसं की म्हणतो आपण दिस इज द पार्ट ऑफ मोटिवेशन, दिस इज द पार्ट ऑफ रिटेनिंग टू द एम्प्लॉईज इन द ऑर्गनायझेशन. सो ह्या सुद्धा गरजेच्या आहेत गोष्टी. जसं की तुम्ही फक्त फेअर सॅलरी दिली म्हणजे तुमचं काम झालं का हो? नाही. तर फेअर रेम्युनरेशनच्या अंडर फी ऑल काय सांगताय, तर तुम्ही ज्या ऍडिशनल प्रोव्हिजन आहेत, ऍडिशनल फॅसिलिटीज आहेत ह्या सुद्धा एम्प्लॉईजला दिल्या पाहिजे. मग त्या कोणत्या आहेत, तर फ्री एज्युकेशन असेल, हे एम्प्लॉईच्या चिल्ड्रनसाठी फ्री एज्युकेशन द्या, मेडिकल फॅसिलिटी द्या, हाऊसिंग फॅसिलिटी द्या, ट्रॅव्हलिंग फॅसिलिटी देऊ शकतो आपण, कॅन्टीन फॅसिलिटी देऊ शकतो, व्हॉट एव्हर. सो ज्या नॉन मॉनिटरी मध्ये असणार आहे, राईट. सो मॅनेजमेंट क्रिएट हार्मोनियस रिलेशनशिप अँड प्लीजिंग ॲटमॉस्फिअर ॲट वर्क. म्हणजे नक्की आपण म्हणतो बघा बऱ्याच वेळी की अरे वा इथे काय मिळते आपल्याला, तर नॉन मॉनिटरी फॅसिलिटी सुद्धा जास्त मिळते, फक्त सॅलरी नाही मिळते. तर ह्यामुळे काय होणार आहे, एक हार्मोनियस रिलेशन, गुड रिलेशनशिप इथे प्रिपेअर होऊ शकतो. इज इट क्लिअर? फेअर रेम्युनरेशन. Yes, ma'am. Yes, ma'am. Then stability of tenure. This is also very important principle of management. म्हणजे फक्त तुम्ही सॅलरी दिलाय आणि त्याला मूव्ह करताय, नो. सॅलरी सोबत फेअर रेम्युनरेशन सोबत डिसिप्लिन सोबत हे सुद्धा प्रिन्सिपल तितकंच महत्वाचं असणार आहे. काय आहे बघा स्टॅबिलिटी ऑफ टेन्युअर. Employees should not be moved frequently from one job position to another job. म्हणजे जर तुम्ही एम्प्लॉईजला सारखंच मूव्ह करत राहिलात तर तो सॅटिस्फाय होईल का हो? मग तुम्ही त्याला खूप सारी सॅलरी दिलेली आहे, खूप साऱ्या फॅसिलिटीज दिलेल्या आहेत, पण तुम्ही फ्रिक्वेंटली त्यांना मूव्ह करताय वन जॉब टू अनादर जॉब, वन प्लेस टू अनादर प्लेस, नो. अशा वेळी मात्र एम्प्लॉईज काय होऊ शकतात, डिससॅटिस्फाय होऊ शकतात. म्हणून इथे फिओल काय सांगतायत, तर तुम्ही स्टॅबिलिटी ऑफ टेन्युअरला इम्पॉर्टंट द्या. स्टॅबिलिटी ऑफ टेन्युअर मीन्स एम्प्लॉईची जी प्लेस आहे, जो जॉब आहे हा फिक्स असायला हवा. जसं की आपण म्हणतो ना, परमनंट जॉब असेल तर आपलं एक वेगळं सॅटिस्फॅक्शन असतं आणि टेम्पररी जॉब असेल तर वेगळं असतं, राईट. सो वन्स दे आर अपॉइंटेड देअर सर्व्हिस शुड बी सर्व. Time is required for an employee to get new work. Money spent on the training. So stability of the job create team spirit. म्हणजे बऱ्याच वेळी असं होतं ना की खूप वर्ष एकाच ठिकाणी जर तुम्ही वर्क करत असाल तर तिथे एक तुमचा बॉन्ड तयार होतं, तिथे तुमची एक टीम प्रिपेअर होते. म्हणून सांगितलेलं आहे स्टॅबिलिटी ऑफ जॉब क्रिएट टीम स्पिरिट. तिथे तुमची टीम स्पिरिट ही क्रिएट होऊ शकते. अँड अ सेन्स ऑफ बिलॉंगिंगनेस अमंग वर्कर. आणि एक बिलॉंगिंगनेस, एक ट्रस्ट इथे काय होऊ शकतो तर प्रिपेअर होऊ शकतो. सो अल्टिमेटली इन्क्रीज द क्वालिटी ॲज वेल ॲज क्वांटिटी. आणि नक्कीच असं आपण म्हणू शकतो की स्टॅबिलिटी ऑफ टेन्युअरमुळे युअर ऑर्गनायझेशन इन्क्रीज क्वालिटी ॲज वेल ॲज क्वांटिटी आउटपुट और क्वांटिटी आउटकम. इज इट क्लिअर? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Then scalar chain. Scalar chain means the chain of superior ranging from ultimate authority to the lowest. म्हणजे जसं की आपल्याला माहिती आहे ऑर्गनायझेशन मध्ये चेन ही फॉलो केली जाते, लाईक अ टॉप लेवल, मिडल लेवल अँड लोअर लेवल. That means every order instruction has to be passed through scalar chain. लक्षात येतंय का? स्कॅलर चेन मध्ये काय आहे तर टॉप लेवल, मिडल लेवल आणि लोअर लेवल. म्हणजे कोणताही एम्प्लॉई डिरेक्टली सपोज आता तो लोअर लेवलचा असेल तर टॉप लेवलकडे न जाता तो त्याची हायरार्की फॉलो करेल. म्हणजे तो आधी मिडल लेवलकडे जाईल, मिडल लेवल टॉप लेवलकडे जाईल. दिस इज कॉल्ड द स्कॅलर चेन. पण ही स्कॅलर चेन प्रत्येक वेळी इम्पॉर्टंट असते का हो? नाही. तर ती फिओल काय सांगतायत बघा. फॉर द सेक ऑफ कन्व्हिनियन्स और अर्जन्सी दिस पाथ कॅन बी कट. दिस शॉर्टकट दॅट मीन्स गँग प्लॅंक. गँग प्लॅंक म्हणजे काय तुम्हाला विचारलं जाऊ शकतं.
So gangplank means it is the temporary arrangement between two different point or two different department for the purpose of quick and easy communication. म्हणजेच काय लक्षात येते का बघा, जसं टॉप लेवल, मिडल लेवल आणि लोअर लेवल आहे. पण सपोज एखाद्या लोअर लेवल एम्प्लॉईजला अर्जंट काहीतरी कम्युनिकेशन करायचं आहे टॉप लेवलच्या पर्सन कडे, मग तो मिडल लेवलची परमिशन घेईल का की मला टॉप लेवल कडे जायचंय? नाही. मग इथे फ्युअल काय सांगतायत तर तुम्ही एक अशी अरेंजमेंट करा, म्हणजे तुमची चेन आहे ही कट करा, शॉर्टकट करा त्याचा. त्या शॉर्टकटला गँगप्लँक असं म्हटलेलं आहे. मग गँगप्लँक म्हणजे काय लक्षात ठेवा, गँगप्लँक मीन्स इट इज द टेम्पररी अरेंजमेंट. ती प्रत्येक वेळी कट नाही करायची, फक्त अर्जन्सी असेल तेव्हाच तुम्ही कट करायची, अदरवाइज तुम्ही हायरार्की फॉलो करायची आहे. लक्षात येईल. गँगप्लँक इट्स व्हेरी इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट ऑफ मॅनेजमेंट. Yes, ma'am. बऱ्याच वेळी हा पॉइंट विचारला जातो एक्झाम मध्ये. गँगप्लँक कोण सांगेल शॉर्ट मध्ये, सांगा बरं. गँगप्लँकची डेफिनेशन आपण काय लक्षात ठेवली? Temporary arrangements between two different points. टू डिफरंट पॉइंट म्हणजे टू डिफरंट डिपार्टमेंट असते. ओके. टू फॅसिलिटेट क्विक अँड इझी कम्युनिकेशन. तुमचं कम्युनिकेशन हे इझी होण्यासाठी हे फॉलो करा. पण फ्युअल म्हणतायत आधी तुम्ही स्कॅलर चेन सुद्धा फॉलो करणं महत्वाचं आहे. स्कॅलर चेन मीन्स द चेन सुपिरियरिटी रेंजिंग फ्रॉम टॉप टू बॉटम. Next principle, subordination of individual interest to general interest. An organization is much bigger than the individual. As far as possible, reconciliation should be achieved between individual and group interest. So case of conflict, individual must be sacrificed for bigger interest in order to achieve these attitudes. So employees should be honest and sincere. Proper and regular supervision of work and reconciliation of mutual differences. आता इथे काय सांगितलंय बघा, सेंटेन्स वरून तुमच्या लक्षात येईल. सबऑर्डिनेशन ऑफ इंडिव्हिज्युअल इंटरेस्ट टू जर्नल इंटरेस्ट. आता ऑर्गनायझेशन मध्ये एकच एम्प्लॉईज आहे का हो? नाही, तर खूप सारे एम्प्लॉईज आहेत. मग या एम्प्लॉईजने प्रत्येक वेळी स्वतःला काय वाटतंय किंवा माझा इंटरेस्ट कशात आहे हे न बघता ऑर्गनायझेशनचा बेनिफिट कशामध्ये आहे किंवा ग्रुपचा बेनिफिट कशामध्ये आहे हे बघणं महत्वाचं आहे आणि त्यावरती तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा. ओके. म्हणजेच काय सांगायचं आहे, अन ऑर्गनायझेशन इज मच बिगर दॅन द इंडिव्हिज्युअल. प्रत्येकाने स्वतःला न इम्पॉर्टन्ट देता ग्रुपला इम्पॉर्टन्ट द्या. तुम्ही तिथे डेडिकेशन द्या, हॉनेस्ट राहा, सिन्सिअर राहा. म्हणजेच काय होऊ शकतं, आपले जे काही बेनिफिट्स आहेत, आपला जो परफॉर्मन्स आहे, आपले जे आउटकम आहेत ते आपल्याला मिळू शकतो. दॅट मीन्स सबऑर्डिनेट ऑफ इंडिव्हिज्युअल इंटरेस्ट टू जर्नल इंटरेस्ट. इज इट क्लिअर? हा पॉइंट बऱ्याच वेळी स्टुडंटना कन्फ्युज करणारा आहे किंवा बऱ्याच वेळी पॉइंट हा समजत नाही. ही प्रिन्सिपल लक्षात आलं का बघा? कोणाला डाऊट असेल तर विचारू शकता. ओके. काय सांगितलेलं आहे, सबऑर्डिनेट म्हणजेच कोण आहे तर एम्प्लॉईज आहे. सबऑर्डिनेट ऑफ इंडिव्हिज्युअल इंटरेस्ट टू जर्नल इंटरेस्ट म्हणजे माझा एकट्याचा जो इंटरेस्ट आहे याच बरोबर मला काय करायचं आहे, जर्नल इंटरेस्ट मध्ये तो कन्वर्ट करायचा आहे असं म्हणू शकतो आपण. म्हणजे प्रत्येकाने स्वतःची व्हॅल्यूला न इम्पॉर्टन्ट देता ऑर्गनायझेशनच्या किंवा ग्रुपच्या व्हॅल्यूला इम्पॉर्टन्ट द्या. So as far as possible, reconciliation should be achieved between individual and group interest. म्हणजेच इंडिव्हिज्युअल इंटरेस्ट बरोबरच तुम्ही ग्रुप इंटरेस्टला सुद्धा महत्व द्या. पण सपोज जर तुम्हाला चूज करायचं आहे की तू ग्रुप इंटरेस्टला इम्पॉर्टन्ट देणार आहेस की इंडिव्हिज्युअल इंटरेस्टला इम्पॉर्टन्ट देणार आहेस, तेव्हा एम्प्लॉईजने कशावरती कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे, ग्रुप इंटरेस्टवर. लक्षात येतंय का? म्हणजे इथे ऑर्गनायझेशन तुमचा इंटरेस्ट पण कन्सिडर करतेच आहे, पण त्याचबरोबर बऱ्याच वेळी असं होतं ना की अरे इथे ना एका एम्प्लॉईचा थोडासा इंटरेस्ट काहीतरी वेगळा आहे किंवा त्याचं ओपिनियन डिफरंट आहे. दिस इज नॉट गुड फॉर ऑर्गनायझेशन. समटाइम, प्रत्येक वेळी असं असतं असं नाही. सो इथे फ्युअल काय सांगतायत, इंडिव्हिज्युअल इंटरेस्ट पेक्षा तुम्ही ग्रुप इंटरेस्टला इम्पॉर्टन्ट द्या किंवा जनरल इंटरेस्टला इम्पॉर्टन्ट द्या.
तिथे हॉनेस्ट राहा, तिथे सिन्सिअर राहा, त्याच्याकडे बघण्याचा ऍटिट्यूड तुमचा पॉझिटिव्ह ठेवा, रेग्युलर सुपरविजन करा, म्हणजेच तुम्हाला तुमचे आउटकम, तुमचे रिझल्ट हे मिळू शकते. इज इट क्लिअर? Yes, ma'am. Then spirit the corps. Spirit the corps means it refers to team spirit. म्हणजे टीमला इम्पॉर्टन्स द्या. जेव्हा बऱ्याच वेळा असं म्हणतो ना आपण, तुमच्यामध्ये सुद्धा असं बऱ्याच वेळा डिस्कशन होत असेल बघा, की अरे अकाउंटचा एक म्हणजे मी स्वतः स्टडी केल्यानंतर मला फार कमी समजतं, तोच जर मी ग्रुपमध्ये थोडासा स्टडी करायला लागलो तर तो इझी होतो किंवा जास्त अंडरस्टूड होतो. सो सेम टीम स्पिरिट जर बिल्डअप केलं तर तुमचे आउटकम तुम्हाला जास्त मिळतात. राईट. सो काय आहे बघा स्पिरिट दी कॉर्प. It refers to the team spirit. Inspire worker to work harder. Interest of the understanding in the long run. The manager should infuse team spirit and belongingness. So spirit the corps take a specific step to undertake proper coordination. Should be encouraged to develop informal relationship among themselves and employees should be rewarded. म्हणजे जेव्हा तुम्ही टीम स्पिरिट मध्ये काम करताय त्याचे रिझल्ट काय काय मिळणार आहेत, एक तर तुमची इफिशियन्सी बघायला मिळेल तुम्हाला, तुमचे गोल्स ऑब्जेक्टिव्ह हे इझिली अचीव होऊ शकतात. देन हिअर आर बिल्ड अप इनफॉर्मल रिलेशनशिप और गुड रिलेशनशिप अमंग मेंबर. तुमचा एक ग्रुप छान तिथे तयार होऊ शकतो. म्हणजे आपण म्हणतो ना आय कॅन डू इट, त्याच्यापेक्षा वी कॅन डू इट म्हटलं ना तर एखादा रिझल्ट आपल्याला छान मिळू शकतो आणि नक्कीच तुमच्या ग्रुपला इथे रिवॉर्ड हे मिळू शकतात. सो एम्प्लॉई शुड बी रिवॉर्डेड. इज इट क्लिअर? Yes, ma'am. शॉर्ट मध्ये लक्षात ठेवा, स्पिरिट दी कॉर्प मीन्स टीम स्पिरिट. शॉर्ट मध्येच तुम्हाला हे विचारलं जातं, फार डिटेल नाही. स्पिरिट दी कॉर्पचं Yes, मिनिंग ma'am. विचारलं जातं जो टीम स्पिरिटला इंडिकेट करेल. नेक्स्ट सेंट्रलायझेशन अँड डिसेंट्रलायझेशन. सो या दोन वेगवेगळ्या कॉन्सेप्ट आहेत, पण ह्याला काय सांगतायत, ऍज पर युअर ऑर्गनायझेशन वी चूज वन कॉन्सेप्ट, सेंट्रलायझेशन और डिसेंट्रलायझेशन, ऍज वेल ऍज इट्स डिपेंड्स ऑन अवर ऑब्जेक्टिव्ह. तुमचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे, काही वेळा तुम्ही मिक्स सुद्धा यूज करू शकता सेंट्रलायझेशन अँड डिसेंट्रलायझेशन. सो सेंट्रलायझेशन म्हणजे काय बघा, सेंट्रलायझेशन मीन्स कॉन्सन्ट्रेशन ऑफ अथॉरिटी ऍट द टॉप लेवल. सेंटर म्हणजे टॉप लेवल आहे, तिथे टॉप लेवल कडेच सगळे राईट आहेत आणि बाकी सगळे फक्त टॉप लेवलच्या अंडर काय करतात तर काम करतायत. दॅट मीन्स सेंट्रलायझेशन. इज इट क्लिअर? सेंट्रलायझेशन, सेंट्रलायझेशन मीन्स कॉन्सन्ट्रेशन ऑफ अथॉरिटी ऍट द टॉप लेवल. अथॉरिटी कोणाकडे आहे इथे? टॉप लेवल कडे आहे. सो डिसेंट्रलायझेशन मीन्स डिस्पोजल ऑफ अथॉरिटी टू or at all level of the organization. डिसेंट्रलाइज वर्डिंग वरून लक्षात येईल, इथे तुम्ही काय केलेली आहेत, अथॉरिटी ही डिस्पोज केलेली आहे, ओके, डिस्ट्रीब्यूट केलेली आहे at all level. So increase the role of subordinate is decentralization and the decrease the role of subordinate is centralization. लक्षात येते का बघा, इथे सेंटेन्स काय सांगितलेला आहे, थर्ड, इनक्रीज द रोल ऑफ सबऑर्डिनेट. सबऑर्डिनेटचा रोल हा कुठे इन्क्रीज होऊ शकतो, हा पॉइंट विचारला जातो तुम्हाला. सबऑर्डिनेटचा रोल हा कुठे इन्क्रीज होणार आहे, डिसेंट्रलायझेशन मध्ये. कोण सांगेल याचं मिनिंग? सबऑर्डिनेटचा रोल हा डिसेंट्रलायझेशन मध्ये का बरं इन्क्रीज होऊ शकतो? तुम्हाला कॉन्सेप्ट क्लिअर झाला का, व्हॉट इज मीन बाय सेंट्रलायझेशन अँड डिसेंट्रलायझेशन? रिपिटेशन कशाचं हवंय तुम्हाला? डिसेंट्रलायझेशनचं. ओके, सो डिसेंट्रलायझेशन परत सांगते. डिसेंट्रलायझेशन म्हणजेच काय, तर डिसेंट्रलायझेशन मीन्स डिस्ट्रीब्युटेड अथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी फ्रॉम टॉप टू बॉटम. म्हणजे इथे कोणत्या एका लेवलकडे अथॉरिटी आहे का? हो, नाही.
आता फॉर एक्झाम्पल देते तुम्हाला थर्ड सेंटेन्सशी रिलेटेड. थर्ड सेंटेन्स मध्ये काय सांगितलंय? इन्क्रीज द रोल ऑफ सबऑर्डिनेट इज डिसेंट्रलायझेशन अँड डिक्रीज द रोल ऑफ सबऑर्डिनेट इन सेंट्रलायझेशन. सेंट्रलायझेशन मध्ये आपण काय बघितलं? फक्त टॉप लेवल सगळ्या अथॉरिटी कोणाकडे? अथॉरिटी वरती कॉन्सन्ट्रेट करा. अथॉरिटी कोणाकडे आहे? तर टॉप लेवलकडे आहे. सपोज एक लोअर लेवलचा एम्प्लॉईज आहे, त्याला काम करायचंय पण डिसिजन घ्यायचा आहे, तर तो डिसिजन घेण्यासाठी कोणाकडे जाईल? टॉप लेवलकडे जाईल आणि मगच तो त्याचं काम करेल. लक्षात येतंय? सो इथे काय होईल? मग जेव्हा डिसिजन टॉप लेवल अथॉरिटी देईल तेव्हा त्याचं काम चालू होईल. तोपर्यंत तो काय आहे? रिलॅक्स आहे. सपोज डिसिजन जर रॉंग असेल, इथे रिस्पॉन्सिबल कोण राहील सांगा बरं मग सेंट्रलायझेशन मध्ये? टॉप लेवल. टॉप लेवल. लक्षात येते? कारण सगळे राईट्स कोणाकडे आहेत? इथे टॉप लेवलकडे आहेत. सगळ्या गोष्टी डिसाइड करण्याचं काम कोणाचं आहे? तर टॉप लेवलचं आहे. आणि फक्त इम्प्लिमेंट करण्याचं काम हे लोअर लेवल मॅनेजमेंटचं असतं किंवा मिडल लेवल मॅनेजमेंटचं असतं. म्हणून इथे सांगितलेलं आहे थर्ड सेंटेन्स मध्ये डिक्रीज द रोल ऑफ सबऑर्डिनेट इज सेंट्रलायझेशन. सेंटर लेवलवरती डिसाइड करतील सगळ्या गोष्टी. मग सबऑर्डिनेट म्हणजे कोण? तर लोअर लेवल एम्प्लॉईज. त्याचा रोल हा कमी होतो इथे सेंट्रलायझेशन मध्ये. आणि डिसेंट्रलाइज बरोबर त्याच्या अपोजिट कॉन्सेप्ट आहे. डिसेंट्रलायझेशन मध्ये टॉप लेवल मॅनेजमेंट काय म्हणतं की सगळ्याच गोष्टीसाठी तुम्ही आमच्याकडे नका येऊ. आम्ही काय करू? तुम्हाला तुमच्या कामाशी रिलेटेड काही राईट्स देऊ, काही अथॉरिटी देऊ. लक्षात येतंय? दॅट मीन्स डिस्ट्रीब्यूट अथॉरिटी टू ऑल लेवल. प्रत्येक लेवलवरती तुम्ही अथॉरिटी काय केलेली आहे? डिस्ट्रीब्यूट केलेली आहे. फॉर एक्झाम्पल आता मिडल लेवलला कोण असतात? तर हेड असतात. तर हेड ऑफ द डिपार्टमेंटकडे काही रिस्पॉन्सिबिलिटी दिलेली आहे, काही मॅनेजरकडे दिलेली आहे. लक्षात येते? लोअर लेवलमध्ये सबऑर्डिनेट आहेत. सबऑर्डिनेट सुद्धा हेड काय करतील? सबऑर्डिनेटना सुद्धा काहीतरी राईट देतील. सपोज त्याला एखादं काम दिलेलं आहे ना, मग त्याच्या कामाशी रिलेटेड जे काही डिसिजन आहेत ना, ते त्या एम्प्लॉईजने घ्यायचे. ओके, किंवा तेवढे त्याला फ्रीडम दिलेलं असतं की तू तुझं काम बेस्ट कर, त्याच्याशी रिलेटेड तो डिसिजन घे, त्याच्यामध्ये काही चेंजेस हवे असतील तर तू करू शकतोस. म्हणजेच डिसेंट्रलायझेशन. ओके, लक्षात आली का डिसेंट्रलायझेशन कॉन्सेप्ट? अजून कोणाचं कन्फ्युजन होत असेल तर सांगा. डिसेंट्रलायझेशन मीन्स डिस्ट्रीब्युटेड अथॉरिटी फ्रॉम टॉप टू बॉटम और एव्हरी पर्सन. प्रत्येक पर्सनला काही ना काही अथॉरिटी ही दिलेली आहे रिगार्डिंग हिज ऑर देअर वर्क. म्हणून इथे थर्ड सेंटेन्स सांगितलेला आहे इन्क्रीज द रोल ऑफ सबऑर्डिनेट. आता सबऑर्डिनेटचा रोल इथे इन्क्रीज झाला. इट्स डिसेंट्रलायझेशन मध्ये सबऑर्डिनेटचा रोल हा इन्क्रीज होतो. का बरं होतो? कारण त्याच्याशी रिलेटेड त्याला डिसिजन घ्यावे लागणार आहे, त्याचा टास्क त्याला कम्प्लीट करावा लागणार आहे. ओके, म्हणून इथे सांगितलेलं आहे इन्क्रीज द रोल ऑफ सबऑर्डिनेट इज डिसेंट्रलायझेशन अँड डिक्रीज द रोल ऑफ सबऑर्डिनेट इज सेंट्रलायझेशन. Is it clear concept? Is it clear concept? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Good. आता एक क्वेश्चन विचारते मी याच्याशी रिलेटेड. Decentralization is applicable what types of organization? Which types of organization? कोणत्या टाइप्स ऑफ ऑर्गनायझेशन साठी डिसेंट्रलायझेशन ही मेथड सुटेबल असेल आणि सेंट्रलायझेशन ही कोणत्या ऑर्गनायझेशन साठी सुटेबल असेल? Top level. सेंट्रलायझेशन टॉप लेवल साठी ऑथराइज असते. तसं नाही क्वेश्चन विचारला मी क्वेश्चन काय विचारलेला आहे, कोणत्या टाइप्स ऑफ ऑर्गनायझेशन? ह्या टॉप लेवल वगैरे ह्या लेवल ऑफ ऑर्गनायझेशन आहे. मी स्केल ऑफ ऑर्गनायझेशन फॉर एक्झाम्पल स्मॉल लेवल, लार्ज लेवल या दोन आपण कन्सिडर करू. सो स्मॉल लेवल ऑर्गनायझेशन असेल तर तिथे डिसेंट्रलायझेशन मेथड सुटेबल होईल की सेंट्रलायझेशन मेथड सुटेबल होईल? सांगा बरं. सेंट्रलायझेशन. बरोबर,
तिथे काय असणार आहे, सेंट्रलायझेशन आहे. मेंबर कमी आहे, टास्क कमी आहे, तिथे टॉप लेवल म्हणेल ओके आय कॅन डू इट, मी एकटा पर्सन तुम्हाला सगळ्यांना काय करेल, फक्त वर्क डिस्ट्रीब्यूट करेन आणि जे काही डिसिजन आहे, जी काही अथॉरिटी आहे ही माझ्याकडेच राहील. कारण मी इझिली काय करू शकतो, इथे ऑब्झर्वेशन करू शकतो, तुमच्यावरती सुपरविजन करू शकतो, कंट्रोल करू शकतो. जर स्मॉल स्केल ऑर्गनायझेशन असेल तर मग आपण इथे काय म्हणू शकतो, centralization is applicable for small scale organization and decentralization method is applicable for large scale organization. सपोज खूप मोठी ऑर्गनायझेशन आहे तर एकच पर्सन म्हणेल का ओके तुम्ही काय करताय, मी एकटा कॉन्सन्ट्रेट करेन तुमच्यावरती कंट्रोल करेन. नो, इट कॅन पॉसिबल ना. मग तो काय करेल, त्याच्या अंडर वेगवेगळ्या पर्सनना अपॉइंट करेल आणि त्यांच्याकडे काही राईट्स देईल, त्यांच्याकडे काही अथॉरिटी देईल. दॅट मीन्स डिसेंट्रलायझेशन. क्वेश्चन क्लिअर झाला का? Yes, ma'am. ओके, सो इथे आपले 14 प्रिन्सिपल कंप्लीट झालेले आहेत. सो एक शॉर्ट क्वेश्चन आहे, प्रिन्सिपल ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट काय आहे बघूया आपण. आधी आपण जे 14 प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट बघितलेले आहेत हे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह प्रिन्सिपल आहे. ओके, जे हेनरी फ्युअलने दिलेली आहे. आता जे बघणार आहोत आपण हे सायंटिफिक मॅनेजमेंटचे प्रिन्सिपल आहेत. सो प्रिन्सिपल ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट, सायंटिफिक मॅनेजमेंटचे फादर कोण आहेत, F.W. टेलर. ओके, F.W. टेलर, त्यांचे इयर लक्षात ठेवा आणि फादर ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट. देन प्रिन्सिपल ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट प्रोपाउंडेड बाय टेलर. ओके, सो 5च प्रिन्सिपल आहेत. काय सांगितले बघा त्यामध्ये. फर्स्ट आहे सायन्स, नॉट अ रूल ऑफ थंब. सेकंड, हार्मोनी, नॉट डिस्कर्ड. थर्ड, मेंटल रिव्हॉल्युशन. फोर्थ, cooperation, not individualism. And fifth, development of each and every person to his or her greatest efficiency and prosperity. Okay, so आपण थोडंसं डिटेल बघूया. फर्स्ट प्रिन्सिपल, सायन्स नॉट रूल ऑफ थंब. Rule of thumb means decision taken by manager as per their personal judgment. Rule of thumb चा आधी मीनिंग लक्षात ठेवा. रूल ऑफ थंब म्हणजे काय, तर इथे मॅनेजर काय करताय, हियर मॅनेजर टेक डिसिजन ऑन हिज पर्सनल जजमेंट. ओके, मला असं वाटतंय ना, माझं लॉजिक असं आहे, माझा एक्सपिरियन्स असा आहे. ओके, देन आय टेक अ डिसिजन. मग मी काय करेन, डिसिजन घे. बट आता इथे टेलर काय सांगतायत, अकॉर्डिंग टू टेलर डिसिजन शुड बी बेस्ड ऑन सायंटिफिक इन्क्वायरी with causes and effect relationship. This principle is concerned with the selecting the best way of performing a job through the application of scientific analysis. म्हणजे काय सांगितलंय बरं फ्युअलनी, इथे टेलर काय म्हणताय, तर तुम्ही रूल ऑफ थंबला इम्पॉर्टंट न देता, तुम्ही तुमच्या जजमेंटला न इम्पॉर्टंट देता, तुम्ही कशाला इम्पॉर्टंट द्या, सायंटिफिक इन्क्वायरीला इम्पॉर्टंट द्या. That means here we prefer experimentation, we prefer observation, we find out causes and effect relationship between two variable. तुमचं नॉलेज कितीही असू दे, पण प्रत्येक वेळी तुम्ही काय केलं पाहिजे, जे दोन गोष्टी चेक करताय ना त्याचं रिलेशनशिप फाइंड आउट केलं पाहिजे, त्याच्यामध्ये तुम्ही रूल्स अप्लाय केले पाहिजे, त्याच्यामध्ये तुम्ही एक्सपेरिमेंटेशन अप्लाय केलं पाहिजे आणि मगच डिसिजन घेतला पाहिजे. Is it clear? First principle? Yes, लक्षात आलं का? ma'am. टेलर काय सांगतायत, सायन्स. That means here we prefer scientific method. We not prefer rule of thumb. Rule of thumb म्हणजे काय सांगितलं, पर्सनल जजमेंट. शॉर्ट मध्ये लक्षात ठेवायचं. Rule of thumb means personal judgment and science means principle, observation, experiment. मग ते टेलर काय सांगताय, तर तुम्ही एक्सपेरिमेंटेशनला सायंटिफिक मेथडला इम्पॉर्टंट द्या अँड देन टेक अ डिसिजन. सेकंड पॉइंट, हार्मोनी not discord. Taylor emphasized that there should be
complete harmony between the worker and the management. Since if there is any conflict between the two, it will not be beneficial either for the worker or for the management. Both the management and the worker should realize the importance of each other. लक्षात येतंय का? काय सांगितलेलं आहे? हार्मोनी नॉट डिस्कर्ड. म्हणजे तुम्ही फक्त एम्प्लॉयरला इम्पॉर्टन्ट दिलेला आहे, फक्त एम्प्लॉईजला इम्पॉर्टन्ट दिलेला आहे. नो, असं न करता दोघांनाही इम्पॉर्टन्ट द्या. ओके, आपला टाइम कमी आहे. आपण सेकंड पॉइंट पासून नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करू. अटेंडन्स पुटअप करा कमेंट सेक्शन मध्ये किंवा युट्यूबला लोड केल्यानंतर तिकडे कमेंट सेक्शन मध्ये पुटअप करा. चॅट बॉक्स मध्ये मेन्शन करा फटाफट.